कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होतीये. मागील 24 तासांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 48.6 मिलीमीटर इतका पाऊस पडलाय. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील 3 राज्यमार्ग, 5 प्रमुख जिल्हा मार्ग, 8 ग्रामीण मार्ग आणि 2 इतर जिल्हा मार्ग असे एकूण 18 मार्ग वाहतुकीसाठी बाधित झालेत. घाटमाथ्यासह धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राधानगरी आणि तुळशी धरणांमध्ये 40% अधिक पाणीसाठा झालाय. वारणा धरण 18 तर दूधगंगा धरण 13% भरलंय. पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे होत असून सायंकाळी 7 वाजता पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याच्या ठिकाणची पाणी पातळी 34 फूट होती. नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळं 56 बंधारे पाण्याखाली गेलेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्याकडून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य पूरस्थितीला सामोरं जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती दिली.